मुंबई आणि परिसरात सीएनजीचा तुटवडा। गेल कंपनीच्या सीएनजी पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्याने रिक्षा टॅक्सीच्या लांबच लांब रांगा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ। 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याच्या सूचना। नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आजपासून छाननी। वैध उमेदवारांची यादी जाहीर होणार। 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेता येणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राजकीय विचारधारेला तिलांजली। कणकवली आणि चाकणमध्ये दोन्ही शिवसेनेची हातमिळवणी, तर बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि मनसेची जागा वाटपासंदर्भातली दुसरी बैठक येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होणार। ठाकरेंच्या युतीच्या घोषणेआधीच जागा वाटप पक्क होण्याची शक्यता। पालघर साधू हत्याकांडामध्ये आरोप झालेल्या काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती। विरोधकांच्या टीकेनंतर प्रवेशावर स्थगिती देण्याची भाजपवर नामुष्की। धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे चौकशीपासून दूर ठेवण्याची विनंती केल्याचा मनोज जरांगे यांचा दावा। धनंजय मुंडे 8 दिवसांपासून फरार असल्याचाही केला आरोप। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल येणार। चौकशी समिती दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत अहवाल आज सादर करणार। भूमाफियांविरोधात नाशिककरांची 12 वर्षांची झुंज। नाशकात शेकडो एकर जमीन भूमाफियांनी लाटली। कोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई नाही। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यावर अखेर नसबंदीचा उपाय। केंद्राकडून नसबंदीला हिरवा कंदील। काही बिबटे वनतारा आणि आफ्रिकेच्या जंगलामध्ये पाठवणार। वनमंत्री नाईकांची माहिती।